राज ऐक माझं. राज राज थांब ना राज. हे बघ असा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस प्लीज. ऐक माझं राज. आदित्य प्लीज. राज अरे राज ऐक ना. थांब ना राज. राज अरे ऐक ना माझं. राज. चला काकू. राज. राज हा काय वेडेपणा आहे. राज अरे तू राज ऐक ना तू माझं. काय राज. करतोयस. राज राज नको जाऊस. ऐक ना हा काय वेडेपणा आहे. राज राज आय होप मी जे केलं ते योग्य केलं. आता केलंयस ना, मग नको करू फार विचार. फक्त घेतलेल्या डिसिजनवर ठाम राहा आणि बिझनेस बद्दल जे काही बोललायस ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कर. हो ते सगळं कराच, पण जमल्यास हे शूज घराबाहेर काढून या. अगं हो असं काय करताय. मी आत्ताच आलोय ना घरात. थांबा ना जरा. थांबा जरा म्हणजे काय. सणावाराचा दिवस आहे. सकाळी लवकर उठून मी अख्ख्या घराची फरशी पुसली आणि तुम्ही काय घरात शूज घालून आलात. हे झालं काकूंचं सुरू. याला काय अर्थ आहे. ह्याला काय अर्थ आहे म्हणजे काय. आधी ज्या घरात राहायचं त्या घराचे नियम पाळता आले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या घरचे नियम पाळायचे नव्हते म्हणून तुम्ही आमच्या घरी राहायला आलात की नाही. मग आता इथले नियम पाळता येत नसतील तर इथूनही जावं लागेल. मी खरंच जाईन आता. नाही जाच तुम्ही. अरे थांब थांब. काऊ असं काय करतेस ग. असं काय करतेस म्हणजे काय वैदेही. त्यांना कळायला नको घरात शूज घालून यायची त्यांना गरज काय होती. या घरचे नियम माहित नाही आहेत का त्यांना. हो काकू, तुम्ही आल्या आल्या माझ्याशी भांडताय हे कळतंय का तुम्हाला. अरे हसतोयस का. आता भांडत होतात ना. हा आत्ता कुठे नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय. यु नो व्हॉट, इतके दिवस मी हेच सगळं मिस करत होतो. लव्ह यू काकू. काय. नाही 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 नाही. हे तसं वाला लव्ह यू नाहीये. हे मैत्रीवाला लव्ह यू आहे. तुमचं कसलंच लव्ह यू नकोय मला. आणि जा आधी घराबाहेर जाऊन त्याची शूज काढा बरं. काढतोय हो. ओरडताय कशाला. घरात आल्या शूज घालून. काय तू. मी ते असंच बोलून गेले. चुकलंच माझं. मी असं बोलायला नको होतं नाही का.
मला तरी काय माहिती ना की ते असे थडकापडकी निघून जातील, म्हणून बोलले मी. आणि काय आहे, लोक खरंच आम्हाला प्रश्न विचारतात. कसं आहे, लहानपणी कसं मुलीने मुलाला राखी बांधली की जग पण काही बोलायचं नाही, मग ते मित्र म्हणून राहायला पण मोकळेन. मी आपलं त्या ह्यानी बोलले. आता मला काय माहिती की राजवर्धन एवढं सगळं ते मनावर घेतील म्हणून. माझंच चुकलं. नाही नाही मम्मा, माझंच चुकलं ग. मी ना उगाच चांगल्या मनाने सगळं ठरवलं आणि त्यांना सेलिब्रेट करायला बोलवलं आणि म्हणून हे सगळं घडलं. काकी खरं सांगते, माझी मम्मा खूप साधेपणाने बोलून गेली. हो ना. बस. बस झालं सगळं नाटक. सगळं लक्षात येत आहे माझ्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेताय तुम्ही. नाही काकी, मी नाती जपते, माझी तत्व सांभाळते, पण माणसानं ओळखायला मी नाही चुकत. आणि माझ्या चांगुलपणाचा एवढाही गैरफायदा घेऊ नका की माझ्या तत्वांना मुरड घालून मी सगळ्यांना घराच्या बाहेर काढेन. शेवटचं सांगते, माझा अंत पाहू नका. हे तर मी कोणाचीही ऐकाय करणार नाही. सुवर्णताई, यापुढे आमच्याच घरात येऊन आमच्याच घरातल्या खासगी बाबतीत बोलण्याचं बंद कर. पुन्हा जर तुमच्यामुळे या घरात वाद झाले तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद असतील, लक्षात ठेवा. डिश छान झाली होती आज. कथनी आणि करणी यात खूप अंतर आहे. काय 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 म्हणाला? जाऊ दे, सोप्या भाषेत सांगायचं तर आता जेवण छान झालं असं म्हणालात ना तुम्ही, मग ते गाण्यातूनही समजू द्या. एवढं सॅड सॉन्ग कशाला ऐकताय? ओके, इथे येऊन बरं वाटत असलं तरी मनात खूप काही सुरू आहे माझ्या. आईची खूप काळजी वाटते. मी इथे असताना पुन्हा तिच्यावर हल्ला वगैरे झाला तर? तुम्हाला वाटणारी काळजी मी समजू शकते, पण असा विचार कशाला करताय? विषय असा आहे की देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. रत्नमाला मॅडमना काही होणार नाही,
अहो त्यांनी खूप चांगली आणि खूप सारी माणसं जोडून ठेवली आहेत. त्या सगळ्या माणसांच्या सदिच्छा कायम त्यांच्या सोबत आहेत. नका काळजी करू, त्यांना काहीही होणार नाही. करेक्ट बोललीस का? नको काळजी करूस राज, तुला आईला भेटता येणारच आहे की. म्हणजे आधीसारखा असा अबोला राग असं काही नाहीये ना. ते आहेस. आणि तेच खूप आहे. त्यामुळे आता तुमच्या भाषेत करा काय ते चिल. थँक्यू सो मच मला धीर दिल्याबद्दल. थँक्यू म्हणताय, पण खरंच जर आमच्या बोलण्याने काही फरक पडला असेल तर दिसू द्या आम्हाला चेहऱ्यावरही तसं. नाही, आता हात बरा असता ना तर गिटारवरती मस्त एखादं छान गाणं वाजवलं असतं. तसा बरा आहे हात, वाजव. नको, अजिबात नाही. हात पूर्ण बरा होऊ दे, त्याशिवाय अजिबात वाजवायचं नाही. त्यापेक्षा लावा एखादं छानसं गाणं. ओके. ओके. ये बात हेच आम्ही मिस करत होतो. तू गेलास आणि घर एकदम शांतच झालं होतं बाबा. हो ना गाऊ? हो ना. मी हिला म्हणाले सुद्धा होते, एखादं बंड कार्ट शाळेतून गेल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. थँक्यू काकू. एक मिनिट. काय 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 बंड म्हणजे काय? नाही सांगा ना, बंड म्हणजे काय? डोंट वरी, बंड म्हणजे आगाऊ, दंगेखोर वगैरे वगैरे. म्हणजे मी आगाऊ आणि दंगेखोर आहे? नाही, अजिबात नाही. आहातच तुम्ही, एक नंबरचे आगाऊ आहात. ते तुम्ही लहान असताना ना मी तुम्हाला शिक्षिका म्हणून शिकवायला हवे होते. चांगलं सुतासारखं सरळ केलं असतं. हो का? नाही ठीक आहे, पुढच्या जन्मी मी यांच्या शाळेत ऍडमिशन घेईन. या जन्मी वाचलोय. राज थांब, ऐक ना, मी काय म्हणते, तू आलाच आहेस तर तुझं येणं सेलिब्रेट झालं पाहिजे ना. एक पेग वाईन तो बनतीये. हे आगाऊ पार्टी थांबतेस का जरा? आता लगेच काही वाईन आणि दारू आणायची गरज नाही. श्रावण सुरू आहे, श्रावणात तर नाहीच नाही. काऊ ऐक ना, मी काय म्हणते, हे बघ, श्रावणात दारू पित नाही, वाईन पितात. म्हणजे वाईन ही काय दारू नाहीये ना. एक्झॅक्टली, वाईन इज वाईन. वाईन दारू नाहीये. मला शेंडी लावू नका तुम्ही. मागच्या वेळी जे काही झालंय ते पुरेसं नाहीये का? तेव्हा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं यापुढे घरात कधीही दारू पिणार नाही म्हणून. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नको पिऊयात. पण मग सेलिब्रेट कसं करायचं? मी ना एक सरबत बनवलंय, आपण ते पिऊन सेलिब्रेट करूया. मी आलो. लगेच निघून जायची काही गरज नाहीये. चांगलं पाचक सरबत बनवलंय मी, बाजूला उभं. मस्तपैकी पिऊया आपण. पावसाळ्यात तर ते खूपच चांगलं असतं तब्येतीसाठी. जरा पिऊन बघा, मग कळेल. बाजू हो ग जरा. तुला पण देते वैदेही, तू पण पी. हे घे, छान सरबत आहे, घे. घ्या ओ, घ्या घ्या, प्या. एवढं तोंड वाकडं करायची काही गरज नाहीये. घ्या, काही विष दिलेलं नाहीये, चांगलं सरबत आहे. एवढं काही कडू नाहीये. फोटो काढू का तुमचा? नाही, कडू असलं ना तर यात थोडी आपली मैत्री घालू, म्हणजे गोड होईल. चिअर्स टू आवर फ्रेंडशिप. चिअर्स कशाला आता? दारू आहे का ही? अरे यार, सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. टू आवर फ्रेंडशिप. ओके. हा, टू आवर फ्रेंडशिप. आदित्य, आदित्य प्लीज बोल ना माझ्याशी. आता मी काय चूक केली? प्लीज. सानिया, तुला खरंच कळत नाहीये तू काय चुकली असते? आदित्य, मला खरंच वाटलं नव्हतं माझी मम्मा असं काहीतरी बोलेल. आपली आई तोंडाला येईल ते बोलते, हे माहिती होतं ना तुला. मग कशाला बोलवायचं या घरात तिला? आदित्य प्लीज, माझी मम्मा आहे ती. तेच तर, म्हणून तर तिचा स्वभाव तुला चांगला माहितीये सानिया.
आणि आज फक्त आणि फक्त तुझ्या आईमुळे राजवर्धन पुन्हा घर सोडून गेलाय, लक्षात ठेव. एक मिनिट आदित्य, राजवर्धन माझ्या मम्मामुळे घर सोडून गेलेला नाहीये. मुळात राजवर्धन कावेरी बरोबर राहत होता म्हणून माझ्या मम्माला 100 लोक प्रश्न विचारत होते, म्हणून माझी मम्मा सहज म्हणाली कावेरीला की तू राखी बांध म्हणून हे सगळं घडलं. पण आदित्य, मी मम्माच्या वतीने माफी मागतेय ना तुझी. सानिया, तू माफी मागून काय उपयोग होणार आहे? राजवर्धन पुन्हा घरात येणार आहे का? नाही. आता कुठे राजचं आणि काकीचं नीट पटायला लागलं होतं, सगळ्या गोष्टी नीट सुरळीत चालू होत्या, पण नाही, तुझ्या आईमुळे पुन्हा सगळं फिसकटलं आज. आदित्य, अरे पण राजवर्धन म्हणाला ना की त्यांच्या नात्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणून. हो म्हणाला तो, पण काकीला असं वाटत नसेल का की आपल्या मुलांनी घरात येऊन राहावं म्हणून? आणि राज जर का घरात येऊन राहिला असता तर कदाचित तो नंतर माहेरच्या चहामध्ये पण आला असता ना. पण नाही, आज तुमच्यामुळे ना सगळं. आदित्य, एक मिनिट, हे सगळं पुन्हा पुन्हा मी ठरवून करते असं जर तुला म्हणायचं असेल ना. तू ठरवून करतेस असं म्हणत नाहीये मी, पण हे सगळं असं घडावं असं तुझ्या मनात नक्की होतं सानी. आणि आता सुद्धा तुला असं वाटत असणार आहे की बरं झालं आपण आईला बोलवलं म्हणून. आदित्य, तू सरळ सरळ आरोप करतोस माझ्यावर. आणि खरं सांगते, हे असं काहीतरी घडावं असं विचारही केला नव्हता रे मी. हे आदित्य, कावेरीला आणि माझ्या मम्माला मी खूप चांगल्या इंटेन्शनने इथे बोलावलं होतं. अरे सानिया, अजून किती धूळ फेकणार आहे स्वतःच्याच डोळ्यात तू सानिया? तुला कळत नाहीये, तुझ्या अशा वागण्याने आपल्या नात्याविषयी कठोर निर्णय घ्यायला भाग पाडतेस तुम्हाला. कसला कठोर निर्णय? वेळ आली की कळेल तुला. पण मे आय कम इन मॅडम? ये कावेरी ये. एक सेकंड. काय ग कावेरी, कसा आहे माझा राज? त्या तडकाफडकी निघून गेला ना तो, त्याचं मन बळवायचा वेळही मिळाला नाही मला. तिकडे त्यांना तुमची काळजी वाटते आणि इकडे तुम्हाला त्यांची काळजी वाटते. मला ना तुम्हा मायलेकाचं कळतच नाही. म्हणजे एवढी काळजी वाटते एकमेकांबद्दल, पण एकत्र राहायला नको. अगं, मला तर एकत्र राहायचंय ना, तोच निघून गेला. त्याला त्याचं आयुष्य करायचंय म्हणून. खरं सांगू तुला, कधी एकदा तो पुन्हा कायमचा घरी परत येतोय, कधी एकदा तो माहेरच्या चहाचे व्यवहार पूर्वीसारखे सांभाळतोय असं झालंय मला. नका काळजी करू मॅडम, नक्की परत येतील ते. खरं सांगू का तुम्हाला, हे जे काही घडलं ते खरंच खूप वाईट घडलं. पण म्हणतात ना, वाईटातून नेहमी काहीतरी चांगलं घडत असतं, तसंच झालं बघा. ह्या सगळ्या प्रकारामुळे सरांमधलं आणि तुमच्यातलं नातं पुन्हा एकदा घट्ट विणलं गेलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांची, एकदम व्यवस्थित आहेत ते. खरंय. बघ, तुझ्याशी बोललं की खूप बरं वाटतं मला. अगं, तू पण उभी कायस, बस बस. हा, बस. मग काय, तू कॅफेजना व्हिजिट दिलीस ना, कसं वाटलं तुला? हो मॅडम, खरं तर मला त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे कॅफे मधल्या कामाचं मला काहीच दडपण आलं नाही, पण मला ना ते पैशाचे व्यवहार तुम्ही देऊ नका. म्हणजे आज एवढं प्रॉफिट झालं, आज हे एवढं झालं, आज ते एवढं झालं, मग त्यात परत ते अकाउंट आणि एवढे मोठे पैशाचे आकडे बघितले ना की दडपण येतं. तुम्ही हे आर्थिक व्यवहार जर दुसऱ्या कोणाला तरी दिलेत तर बाकी सगळी कामं मी करायला तयार आहे. कावेरी, कशी आहेस ग तू? अगं, तू शाळेत गणित शिकवायचीस ना, मग तू आकड्यांचं दडपण कसलं घेतेस? हो, मी मुलांना शिकवायचे, पण मॅडम
त्या आकड्यांमध्ये जेव्हा हे पैशाचे व्यवहार येतात ना तेव्हा खूप गांगरून जायला होतं. आणि मुळात ते पैसे माझे नाहीये. हे खूप जोखमीचं काम आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी दिलं तर बरं होईल. हे बघ कावेरी, ह्या कामासाठी अतिशय विश्वासू माणूस असणं गरजेचं असतं. आणि माझा तुझ्यावरती तुझा स्वतःवरती नसेल ना त्यापेक्षा सुद्धा जास्त विश्वास आहे. खरं तर मॅडम तुमचा माझ्यावरचा एवढा विश्वास बघून भारावून जायला होतंय. पण मी खरंच सांगते, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. तू छान हँडल करतेस सगळं, तसंच कर.